श्री स्वामी समर्थ. श्री गुरु चरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. एक भक्ता नामधारका अंबारिषे कारणे विष्णू एका, अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूपे घेतसे. मस्त कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम, राजा होऊनी मागती जन्म गोकुळी या घरी गुरे राखी. वस्त्रे फेडुनी झाला नग्न बौद्ध रूपे झाला आपण, होनी कलंकी अवतार जान तुरुंगारूढ काय आवडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ, सगरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवणिता आराधिले विष्णू दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा. पीठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी, अपार स्तंभ शाखेसी नाम अपाळ राजजान. त्यांची भार्या नाम सुमता असे आचार्य प्रतिव्रता, अतिथी आणि अभ्यगता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तन मानी पती सेवा एक मानी, अतिथी पूजन सगुनी करी निरंतर परियसा. वर्तता एक ऐसे एक दिवशी आला दत्त अतीत विशेषी, श्राद्ध होते अमावस्येसी तया विग्रह घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रया भिक्षा घाला ते नारी. दत्तात्रये साक्षात्कारी प्रसन्न झाले तये वेळी, त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाखविले अति गहनी. पतिव्रता धरुनी चरणी नमन करी मनोभावे, दत्तात्रये म्हणती तैसी माग ओ माते जे वांछिसी. जय जय वासना तुझे मनासी, पावेल त्वरित मनितले. ऐकोणी स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन, विनवते से कर जोडून नाना परी स्तवनिया. जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता, माझे मनी असे आर्ता पूर्वावी ती देवराया. आता मातेवर देसी वासना असे मानसी, न व्हावे अन्यथा बोलाशी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुवा पुरवावी जगज्जीवना. अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली, ऐकूनी तुझी करुणा वचन संतोषला त्रये मूर्ती अपन. कर धरुण आश्वासोन माग जननी म्हणतसे, तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले भवती बहुत नव्हती स्थिर जीवित, ते राहिले असते आता अस सजीवित. अक्षहीन पादहीन व्हावा पुत्र आम्हा ऐसा, ज्ञानवंत पुरुषो परमपुरुषा. जगद्वंद्य देव सदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकूनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण, पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनासी. तापसी मने तेसी पुत्र होईल परियसी, उद्धारिला तुझ्या वंशासी. ख्यातिवंत कलयुगी असावे तुम्ही त्याची या बोलवी, एरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अर्तुर्बळी. तुमचे दैन्य हारिले इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता तये वेळी, विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रये. माध्यान समयी अतिथी काळी दत्तात्रये येती तये वेळी, विमुख न होता तये काळी.
भिक्षा माग घालिजे दत्तात्रयेचे स्थान, माहूर करवीर क्षेत्र कोण, तया वास सदा जान, पांचाळेश्वर नगरात. ऐकोणी सतीचे बोला, विप्रमणे संतोषला, मने पतिव्रते भला, केले पितर माझे तृप्त, करोने कर्म पितरांचे नामी, समर्पावे विष्णूसी आम्ही, साक्षात्कारे आपण येऊनी, भिक्षा केली आम्हा घरी, कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ, साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रये मूर्ती अवतार, ऐसे नवमास क्रमोनी, प्रसूत जाहली शुभेदिनी, विप्रे स्नान करुनी, केले जार्थ कर्म तये वेळी, मिळवूनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविते तये वेळी, म्हणते तपस्वी होय बळी, दीक्षा करता जगद्गुरु, श्रीपाद म्हणून या कारणे, नाम ठेविले तया ब्राह्मणे, अवतार केला त्रयमूर्ती आपण, भक्तजन तारावया, वतरता सता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी, मुंजी बंधन असे अवसरी, करिता झाला द्विजोत्तम, बांधते मुंजी ब्रह्मचारी, मनता झाला वेदचारी, मीमांसा तर्क अतिविस्तारी, करिता झाला तये वेळी, ऐकोनी समस्त नगर लोक, विस्मय करती सकळिक, होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणात, आचार व्यवहार प्रायश्चित, समस्तासी आपण बोलक, वेदांत भाष्य वेदार्थ, सांगता झाली द्विजवरासी, वर्तता ऐसे परियेसी, झाला संवत्सर षोडोषी, विवाह करू म्हणती पुत्रासी, माता पिता अवधारा, विचार करीती पुत्र वसे, बारे लग्न तुला करावे, श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वाचा सांगेन, कराल विवाह माझा तुम्ही, सांगो ऐका विचार आम्ही, वैराग्य स्त्री संगे असीन मी, काम्य आमुचे ते जवळी, ते स्त्रिये वाचुनी अनेक नारी, समस्त जाना माते सरी, जरी आणाल ते सुंदरी, वरू म्हणते तये वेळी, आपण तपासी ब्रह्मचारी, योग्य स्त्री वाचुनी नारी, हा बोल धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे, श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे, नाम झाले त्रयमूर्ती कैसे, पितयते म्हणतसे जाऊ उत्तर पतासी, ऐकोनी पुत्रांचे वचन, आठविले पूर्वसूचन, भिक्षुके मागितली जी खून, सत्य झाली म्हणतसे, न म्हणावे पुत्र यासे, अवतार पुरुष तपासी, जैसे याचे वचे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता, निश्चय करुणे आपुले मणी, पुत्रासी म्हणती जनक जननी, होतो आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी म्हणून, ऐसे मणी व्याकुळित, डोळा निगती अश्रुपात, माता पडली मूर्छागत, पुत्र स्नेह करुणी, देखोनी मातेचे दुःख, संभोखी तसे परमपुरुष, उठूनी आपुल्या करकमळीके, अश्रुपात पुसतसे, अहो माते न करी चिंता, जे जे वांछिसिते ते देईन आता, दृढ करुणिया चित्ता रहा सुखे नांदत, बारे तुझा करिता आपण, दुःख विसरले संपूर्ण, राक्षसी आम्हा म्हातारपणी, दैन्या वेगळे करीसी म्हणून, पुत्र असती आपणा 2, पाय पांगुळ अक्षहीन, त्या ते पोसावे आता कवने, अमुते कोण रक्षिल, ऐकूनी जननीचे वचन, अवलोकितसे अमृतनयने, पुत्र जाहले 2 सगुण, आली दृष्टी चरणाधिक, वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तक्षण, दोघे येऊनी लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणून या, आश्वासुनी तये काळी, दिदलावर तत्काळी, पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी, श्रेयायुक्त सनातन, सेवा करल जनक जननी, पावाल सुख महाज्ञानी, इहे सौख्य पाऊनी, व्हाल मुक्त हे निश्चित, ऐसे बोलीन तयासी, संभोखी तसे मातेसी, पाहुणी दोघा पुत्रासी, राहता सौख्य पावेल, पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी ओ मानसी, कन्या पुत्र होतील त्यासे, पौत्र पुत्र पाहाल नयनी, अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंश पारंपारी, कीर्तिवंतस
सचराचरे संपन्न होतील वेदशास्त्री, आमचे अवद्य ज्ञान करिता निरोप द्यावा. अहो माता जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा द्यावया साधूजना. सांगूनी माता पिताशी, अदृश्य झाला परियसी. पावला त्वरित पुरे काशी, गुप्त रूपे होता ते निघाला ते तुनी बदरिवा. भेटी घेऊन नारायणा, अवतार असे आपणा. कार्याकारण मनुष्य देही, दीक्षा करावया साधुर्जना. तीर्थे हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमण. आले तेथे गोकर्णासी, ऐकोनी सिद्धांचे वचन. विनवी नामधारक आपण, ते परियसा श्रोते जन. मने सरस्वती गंगाधरू, इति श्री गुरुचरित्रमृते. परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वते. पाख्याने सिद्धनामधारक संवादे, दत्तात्रये श्रीपाद अवतार कथनम. नाम पंचोऽध्यायम्. श्री गुरुदत्तात्रेयप्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. भाविक हो, श्री गुरुचरित्र अध्याय 5. ह्याचा आता आपण मराठी भावार्थ पाहणार आहोत. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपाळराज व सुमित हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यातला एक आंधळा, दुसरा पांगळा होता. आपल्या कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते, भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात एक दत्त महाराज तेथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना दीक्षा घातली आणि नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुरुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनात संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे, तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटते. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांच्या उद्धार करण्यासाठी स्वतःचा घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेदपठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यावहारिक धर्म, प्रायश्चित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत. वेदांतातील भाष्याचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करायचे माझी इच्छा आहे. मी वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे. असे समजा माझे नाव श्री वल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्तात्रयाच्या या अवताराचे त्याचे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे झाले. त्याचे बोलणे ऐकून सुमिती अत्यंत दुःखी अंतःकरणाने श्रीपादला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू, एक पांगळा व दुसरा आंधळा, त्यांचे पोषण आता कोण करील? आमचे रक्षण कोण करील? आईचे बोलणे ऐकून श्रीपादने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्याचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय, आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघेजण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्यांच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख, विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस
श्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार्य कार्य निश्चित केले. असा होता अध्याय 5 मराठी भावार्थ. भाविक हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अध्याय 6 श्री गुरुचरित्र श्री स्वामीचरित्र असेच ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबला नसेल तर लगेच बेल आयकॉन दाबून घ्या, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सेवा म्हणून स्वामींची जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अध्यायासोबत आणि त्याच्या भावार्थासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.